हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे परदेशी फॅमिली. तर आज आहे रविवार. तर आज आम्ही दोन्हीही मुलांना घेऊन संध्याकाळच्या वेळेमध्ये चाललेलो आहोत सारसबाग आणि दगडूशेठ गणपतीला. आज सकाळी जायचं होतं मला माझ्या आईच्या घरी, पण मी गेले नाही कारण सकाळून धरणं खूप कामं होती. घरात गोधड्या वगैरे धुतल्या, जरा साफसफाई केली आणि नंतर 5 वाजता संध्याकाळी आम्ही निघालो आहोत मुलांना घेऊन सिद्धिविनायक मंदिर सारसबागला. तर आता आलेलो आहोत आम्ही गणपती मंदिराच्या इथे. खूप दिवसांपासूनची इच्छा होती माझी की मला बाप्पाला दर्शन घ्यायला जायचं आहे सारसबागला आणि दगडूशेठला पण. तर सारसबागच्या इथला व्लॉग मी शूट केला, पण दगडूशेठ बाप्पाच्या इथं गर्दी असते भरपूर आणि गर्दी तर असतेच, प्लस तिथं व्हिडिओ रेकॉर्डिंगला पण परमिशन नाही. आता हा व्हिडिओ तुम्हाला उलटा दिसत असेल. सारसबागमध्ये पोचल्यानंतर मुलांना छानपैकी असे मासे, कासव वगैरे दाखवले. माझी तब्येत बरी नाही आहे, सर्दी, डोकं आणि घसा दुखतोय माझा. पण सारसबागमध्ये गेल्यानंतर वातावरण एवढं सुंदर होतं. संध्याकाळची वेळ होती. नेहमी ह्या टायमिंगमध्ये मी आणि सचिन दोघं पण जॉबवरती असतो, त्यामुळं संध्याकाळचं इव्हिनिंगचं वातावरण कधी दोघांना एकत्र एन्जॉय नाही करता येत. तर असं आलो आहेत आत्ता आम्ही मुलांना घेऊन. मस्तपैकी खेळण्यासाठी पण आलो आहे, बाप्पाच्या दर्शनासाठी पण आलो आहे, फॅमिली टाईम स्पेंड करण्यासाठी आलेलो आहोत. तर आधी म्हटलं सचिनला, पोरं म्हणत होती मम्मी खेळायला जायचं आहे म्हणून. पण आधी सचिनला म्हटलं की आपण जाऊयात, अगोदर बाप्पाचं दर्शन घेऊ आणि मग त्यानंतर इकडे रुद्रला कोणाचं तरी आधार कार्ड भेटलं होतं, त्यावरती नंबर नव्हता, काय नव्हतं, तर मग आपण कसं शोधणार. मग ते आधार कार्ड सचिन म्हटले की ते जे फोटोकॉपी आहे त्यामुळे नाही दिलं, जसं कोणाचं आहे त्याला तरी पण चालेल, कारण त्याचं तो घेईन बरोबर काढून. तर इकडे असे सारसबागच्या तलावामध्ये कासव वगैरे होते, कासव, मासे. इकडे कृष्णा आणि रुद्र काय ऐकत नव्हते, त्यांना म्हटलं चला आतवर जाऊन बाप्पाचं दर्शन करूयात. पण नाही, ह्या लोकांना बघायचे होते फिश. ह्या लोकांना प्राणी खूप आवडतात, बापलेकांना. पण कुत्रं पाळायचं म्हणतात. आता कुत्रं पाळल्यानंतर शिसू कोण काढणार यावरनं भांडणं होतात आमच्यामध्ये, कारण मी तर नाही काढणार असं मी सांगितलेलं आहे त्यांना. ज्याला कोणाला कुत्रं पाळायचं त्याने शिसू काढावी. त्यानंतर फायनली आम्ही चाललो आहेत आता बाप्पाच्या मंदिरामध्ये बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. जे कामासाठी आलो आहे ते काम सगळ्यात पहिल्यांदा. इकडे कृष्णाची लुडबुड नाही म्हटलं तरी 4-5 वेळा तो धपाधप पडला आहे त्या सारसबागमध्ये. बहुतेक त्या क्रॉप्समुळे त्याला त्रास होत असेल. इकडे मी सचिनला म्हणत होते आपण फुलं घेऊयात म्हणून बाप्पासाठी, पण सचिनचं काही लक्ष नव्हतं. सचिन चालले होते पुढे. मग मी त्यांना म्हटलं तुम्हाला माझा आवाज ऐकू नाही येते का. त्यावरनं इकडे चर्चा चालू होती आमच्या दोघांची. हे आहे बाप्पाचं मंदिर. इकडे बाप्पा आपलं सर्वस्व इथेच आहे, जिथून सगळं आपलं चांगल्या गोष्टी जे काही आहे आपण आत्ता आपल्या आयुष्यामध्ये जे काही देवाने दिलं आहे ते सर्व काही बाप्पानेच दिलेलं आहे. ही 2 छोटीशी गोंडस लहान मुलं, एवढा चांगला नवरा, एवढी चांगली हॅपी फॅमिली, हे सगळं देवाच्या कृपेमुळेच आहे. आणि माझ्या बाप्पावरती अतोनात विश्वास आहे आणि माझ्या बाप्पावरती खूप 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 जास्त प्रेम आहे. तर आत्ता फायनली आम्ही चाललो आहे आमच्या बाप्पाकडे. इथून सचिनने फूल घेतले आधी बाप्पासाठी. तसं तर ते बाप्पापर्यंत पोचतही नाही, पण दुर्वा आणि फूल बाप्पाला आवडतं, तर आपण त्याच्यासाठी घेऊन चाललो आहे. इकडे आमचा कृष्णा इकडे पळत होता, त्यामुळे त्याला सारखं त्याचा दादा असा सांभाळत होता की तिकडे पळू नकोस म्हणून. आमचा दादा पण आजकाल खूप दादागिरी करायला शिकला आहे. तर चला आता आपण जाऊयात बाप्पाच्या मंदिरामध्ये.
आमच्या आधीच आमचे दोन्ही छोटे बघा, हे असं ह्यांचं काही ना काहीतरी चालू असतं बाहेर नेल्यानंतर. हेच ते कारण की ह्या दोघांना आम्ही बाहेर नेत नाही. बघितलं तुम्ही रुद्राचा हात किती चालतो आहे. म्हणजे दादागिरी करावी पण बाहेर तरी का करावी मला कळत नाही. मोठ्या भावांचं असंच असतं. आणि ते बारकं पण काही कमी नाही आहे. बारकं पण आगावी चांगलंच. बारकं पण त्याला ऐकत नाही आणि आमच्या दोघांना पण ऐकत नाही. आता बाप्पाचं दर्शन घ्यायचं सोडून तो गेला आहे बघा बेल वाजवण्यासाठी, सॉरी घंटा वाजवण्यासाठी मंदिरातली. मी त्याला म्हटलं आधी वगैरे देवाचं दर्शन घेऊयात मग घंटा वाजवूयात. इकडे काही बाप्पाचं शूटिंग आतमध्ये घ्यायला परमिशन नाही आहे, तर मी लांबनं झूम करून बाप्पाचा व्हिडिओ शूट केला आहे. आणि बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर आता आम्ही मंदिराच्या आवारामध्ये जरा फिरलो. तिथे छान छान अष्टविनायकाचे फोटो आहेत. हे बाप्पाच्या बॅकसाईडचं, ही बाप्पाची बॅकसाईड आहे मंदिराची. त्यानंतर इकडे लेकरांना पण खूप चांगलं वाटत होतं. सचिननी ट्राय करत होते त्या आधार कार्डावरचा मोबाईल नंबर लागतो आहे का बघायला, पण सचिन म्हटलं तो मोबाईल नंबर नाहीच आहे म्हणून. तर मग मी आता अशी गपचूप इकडून चालली आहे. म्हटलं कदाचित पाठीमागच्या साईडनं थोडंसं शूट करायला भेटलं तर भेटलं माझ्या बाप्पाचा चेहरा मला. आपण आपले स्वतःचे फोटो एवढ्या आवडीने काढतो तर बाप्पाचे का नाही. तर मग इकडे पेशवेकालीन सगळ्यांचेच, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे, छत्रपती संभाजी महाराजांचे, सगळे पेशवेकालीन योद्ध्यांचे सगळ्यांचे फोटो इथे सारसबागमध्ये लावलेले आहेत. त्याचा थोडासा मी व्हिडिओ घेतला. हे बघा, हे आहे तिकडे पुढे छत्रपती संभाजी महाराज, इकडे आहेत छत्रपती शिवाजी महाराज. तसं स्टार्ट तिकडून होत असेल कदाचित. आणि हे आहे सारसबागचं मंदिर. आणि ही माझी 3 लेकरं. आणि बाप्पाचं दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आता आम्ही थोड्या वेळ बाप्पाच्या मंदिरात बसलो आणि त्यानंतर खाली आलो, कारण पोरांना गार्डनमध्ये खेळायला जायचं होतं. माझा आवाज तुम्हाला थोडासा असा डल येत असेल, पण माझा आवाज बसला आहे आणि मला सर्दीमुळे प्रचंड त्रास होतो आहे. घसा दुखतो आहे, डोकं दुखतं आहे, त्यामुळे माझा आवाज तुम्हाला एकदम असा डल येत असेल आजच्या व्हिडिओमध्ये. तर ते मग समोरचं गेट होतं, मग अशी जे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं ते समोरचं गेट होतं. आता आम्ही चाललो आहे बॅक साईडला गार्डनमध्ये. आत्ता इकडे आपल्याला एक मुलगा पण भेटला होता, जो की आंटी करत रडत पळत होता. कदाचित हरवलेला होता तो. त्याला विचारायचा प्रयत्न केला की तुझं नाव काय, तुझा मोबाईल नंबर काय. हे बघा, आम्हाला इथं काय दिसलं आहे, मुंगळा, मुंगी दिसली म्हणत होता तो. म्हटलं मुंगी नाही आहे बाळा, मुंगळा आहे तो, मुंगळा. आणि हा पण असा हात धरत नाही, नुसता पळत असतो इकडून तिकडे. म्हणून ह्या पोरांना बाहेर नेणं रिस्की वाटतं. हरवल्यावरती काय करणार, कसं शोधणार. बरं, शोधुस्तवर आपलं लेकरू आपल्या हातात येऊस्तवर आपला जीव मेटाफोटीस येतो ते वेगळं. आणि रिस्कीच असतं म्हणा. आपल्या डोळ्यापुढनं सचिन इकडे बाहेर निघत होते. मी म्हटलं सचिनला लगेच कुठे बाहेर निघताय, थांबा जरा वेळ, त्यांना खेळायचं आहे. तर इथे हा जो कासव दिसतोय तुम्हाला, हा कासव आम्ही सोडलेला आहे सारसबागच्या तळ्यामध्ये. आणि ह्याला आम्ही नेहमी ओळखतो, कारण त्याच्या ते कवच आहे ना, त्या कवचावरती बरेचसे असे निशाण आहेत जे की आमच्या ओळखीचे आहेत. म्हणजे मी जास्त काही सांभाळत नाही, मासे म्हणा, कासव म्हणा. आमच्या घरात फिश टँक आहे, ते काय मी जास्त सांभाळत नाही, सचिनच सांभाळतात. या कासवाला पण सचिननेच आणलं होतं, पण त्याला जागा पुरेशी पडत नव्हती आणि तो डेंजर होता बाबा. जिवंत असला तरी पण असा पडायचा की आम्हाला, मम्मीला आणि मग एकदा तर त्याला मृत असं घोषित केलं होतं की ते गेलं आहे म्हणून. पण जंगली जानवर हे म्हणजे त्याच्या ठिकाणी चांगलं वाटतं. तर असं म्हणून आम्ही त्या कासवाला सोडलं होतं तिथे. पण तो आज आम्हाला दृष्टीस पडला आणि तो बराच वेळ आमच्याकडे बघत होता तिकडून. रुद्र टकल्या वाजवत होता,
सचिन टकल्या वाजत होते तर तो डोळे असे मिचकावत होता. म्हणजे त्यालाही कदाचित कळत असेल की आपण यांच्या घरी काही दिवस राहिलेलो आहेत म्हणून. हे बघा मी तुम्हाला झूम करून दाखवते इकडं. नंतरनं थोड्या उशिराने तुम्हाला आत्ता मी आमच्या कासवाचा व्हिडिओ काढते आहे, पण नंतरनं ह्या व्हिडिओचं फुटेज सगळे एका पानकोंबडीने खाल्लं. काय तिला हल्लीच बघा काय तिला डान्स करून दाखवायचं होतं काय माहिती. बिचारीने त्याच्यासमोर हागू पण केलं. असं कोण करतं का? आणि तो कासव एक तर बिचारा आधीपासूनच घाबरट आहे. त्याला उतरायचं होतं पण तो 1000 टाईम विचार करून मग तो पाण्यात उतरला. तर हे असे बघा, हे अशी ही पानकोंबडी आघाव आणि ते घाबरट कासव आमचं. तर हिने नंतरनं आम्हाला थोडासा डान्सही करून दाखवला. डान्स म्हणजे ती तिचे पंख हे करत होती, सुकवत होती अंग तिचं, पण तो आम्हाला डान्सच वाटत होता. तर मग असा पानकोंबडी डान्स बघितला जरा आणि त्यानंतर मग हिला थोड्या वेळ बघितल्यानंतर आम्ही आमचं पुढे निघालो. कासव दिसला त्याच्यात खूप आनंद वाटला. हा तो दिसतो ना येलो चड्डीवाला आणि मेहंदी कलरच्या शर्टवाला मुलगा, तोच तो हरवला होता तिथे. चांगला रडत होता. वाईट वाटत होतं त्याच्याकडे बघून खूप. त्याच्या जीवाची हालत किती बेकार झाली असेल की त्याचे पेरेंट्स त्याला भेटत नव्हते म्हणून. मग ते 2 चांगले दादा होते, ते घेऊन गेले त्यांना मंदिराच्या इकडे की ते मंदिरामध्ये अनाऊन्स वगैरे करतील की नाही का मुलगा हरवला इकडे म्हणून. आणि त्यानंतर आम्ही त्या टेन्शन आणि हुरहुरीमध्येच म्हटलं चला तो तर त्याच्या आईवडिलांना नक्कीच भेटेल या आशेवरती आम्ही इकडे चांगला फॅमिली टाईम स्पेंड करायला बसलेलो आहोत. हे आमचं बॉल हे आमचं खेळणं आहे, फॅमिली प्ले येतो आमचा. एक तर आम्ही मोबाईलवरती लुडो खेळतो, मोबाईलवरती कॅरम खेळतो, नाहीतर हा बॉल खेळतो. तर मस्तपैकी गार्डनमध्ये बसून आम्ही चौघंही बॉल खेळत होतो. फोटोशूट केलं, बॉल खेळला थोडा उशीर. तिथून पुढे आम्ही दगडूशेठच्या दर्शनासाठी पण गेलो. हो नाही करत गेलो पप्पाच्या इकडे, कारण रविवार असल्यामुळे सगळ्या रस्त्यांवरती खूप गर्दी होती. पूर्ण रस्त्याने ट्रॅफिक जाम होतं. मी तर सचिनला म्हटलं होतं बस झालं, एका बाप्पाचं दर्शन घ्या किंवा 2 बाप्पाचं दर्शन घ्या. बाप्पाचं दर्शन कुठे ना कुठेतरी झालं आहे आणि सगळीकडे देव हा एकच असतो. सारसबागमध्ये गेलो तरी पण मला बाप्पा भेटणार आहे आणि दगडूशेठला गेलो तरी पण बाप्पा आपल्याला भेटणारच आहेत. किंवा घरातून जरी देवांना हात जोडले तरी पण आपल्याला बाप्पा भेटणारच आहेत. पण ज्या त्या ठिकाणी जे त्या बाप्पाचा वास असतो तिथे गेल्यानंतर तिथली जी एनर्जी असते ती एक वेगळ्याच लेवलची असते. त्यामुळे जावं आणि असा टाईम स्पेंड करायला फॅमिलीसोबत भेटतो आपल्याला, त्यामुळं जावं. त्यानंतर बाहेर सारसबागला गेलेत आणि बाईकवरती बसले नाही आहेत किंवा कुठली जिद्द केली नाही आहे माझ्या पोरांनी, असं कधी झालेलं नाही आहे. माझा मोठा समंजस आहे पण बारका नाही. बारक्याला अजून नाही एवढी समज, लहान आहे तो. पण माझा रुद्र लहानपणापासूनच समंजस आहे. जेव्हा तो कृष्णापेक्षाही लहान होता तेव्हापासून मला आठवत नाही की त्या माझ्या लेकरांनी कधी जिद्द केली आहे मम्मा हेच पाहिजे मम्मा तेच पाहिजे. पण बारकं त्याला जे हवं आहे ते घेतल्याशिवाय शांत बसत नाही. तर आज त्याला बसायचं होतं बाईकवरती आणि इकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी पण जोरदार सुरू आहे बघा. ढोल ताशा पथकांचे संध्याकाळच्या वेळेत तुम्हाला एवढे आवाज ऐकायला येतील की ते आवाज ऐकल्याच बरोबर पाय असे थरकतात आणि मन असं एकदम सुखावून निघतं की आता आपला बाप्पा पुन्हा लवकर येणार आहे म्हणून. जाताना जेवढं दुःख होतं बाप्पा तेवढंच मला येताना आनंद होतो. आणि दरवर्षी बाप्पाची पाठवणी करताना मी रडते म्हणजे रडतेच. तर इकडे छान बलून्स होते, किती सुंदर दिसतात बघा ते रंगीबिरंगी. आणि लहानपणी माझे मम्मी पप्पा पण मला असेच फिरायला घेऊन जायचे. माझ्या मम्मी एवढी शौकीन नव्हती पण माझ्या पप्पांना खूप हौस होती की मुलांना फिरवणं म्हणजे मला फिरवणं वगैरे. आणि आता आम्ही दोघं पण आहोत. सचिन कधी कधी कंटाळतात पण मी नाही कंटाळत. मला आवडतं मुलांसोबत फिरायला, सचिनसोबत फिरायला. हां फक्त एवढंच की आजकाल लांबचा प्रवास नको वाटतो. अगोदर आम्ही खूप लांबचा प्रवासही करायचो पण आजकाल लांबचा प्रवास नाही करत आम्ही जास्त.
कारण 2 लेकरं आहेत, त्यांना घेऊन एवढ्या लांब प्रवास करायचं म्हटल्यानंतर अवघड आहे. तर आता इकडे चाललेलो आहोत आम्ही दगडूशेठ बाप्पाला. प्रचंड गर्दी होती. लक्ष्मी रोडवरती पण पूर्ण जाम होतं आणि ते अप्पा बळवंत चौकाच्या तिकडे आम्ही गाडी लावली. इकडे आहेत थोडेसे पिक्स आहेत. दगडूशेठच्या इथे काय आपल्याला नाही शूट करायला जमलं. तर आजचा व्लॉग एवढाच होता. पुन्हा भेटूयात नवीन व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,